गुड इव्हनिंग एव्हरीबडी. थँक्यू. आपण बोलणारी माणसं, बोलल्याशिवाय बरोबर वाटत नाही. मी तुमच्याशी जवळजवळ 20 मिनिटं बोलणार आहे आणि 3 मिनिटांनंतर अध्यक्षांना परवानगी देणार आहे द्यायला, कारण त्यांना सातारला 51,000 रुपयाचा चेक सावंत सरांच्या कुटुंबियांना द्यायचा आहे. पहिली गोष्ट, आता इथे 2 व्यक्ती आलेले आहेत. आपण जे म्हणतो ना सर की आपल्याकडे काय झालं सांगा सर, कोरोना आला आणि तुम्ही आम्ही सगळे कशात गेलो सांगा सर, ते मोबाईलवर शिकवायला गेलो, त्याला आपण ऑनलाईन म्हणायचं बरं. पण मी तुम्हाला आता अशी इथे व्यक्ती बोलवतो की जिने ही ऑनलाईन आपलं मिशन बनवलं. हे मी का सांगतो की आपल्यासमोर काही आदर्श असतात. त्या व्यक्तीला तिथं बोलवणार आहे आणि अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करणार आहे. त्यासाठी 3 मिनिटं वापरणार आहे. भरपूर चांगले क्लासेस, मिरजेमध्ये 2-2 क्लासेस, मोठे वर्ग, सांगलीमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्रीचे मोठे क्लासेस, भरपूर पैसे, भरपूर इमारती उभा केल्या स्वतःच्या. मिळालेल्या पैशामध्ये सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स घेतले, 2.25 कोटी रुपयाचे वगैरे कॉन्ट्रॅक्ट्स आता दहिवडीला चालू आहेत. हे सगळं चालू होतं, पैसे चांगले मिळत होते आणि 2-3 वर्षापूर्वी त्यांना असं वाटलं की मी जे करायला लागलोय ते थोडंसं जे आता शिकवायला लागलं मुलांना, पैसे मिळतात, मुलं माझ्याकडे येतात, संख्या कमी नाहीये, काय प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्यापेक्षा थोडं जरा हटके करायला पाहिजे. म्हणून त्याने ऑनलाईनचा स्टडी केला, वेदांत, बैजू सगळा फुल स्टडी केला काय करायचं. आणि त्यांनी स्वतःची लॅब सुरू केली. त्याच्यामध्ये 1,00,000-1.25 लाखाचे कॅमेरे, वॅककॉम नावाचं मशीन 6.5 लाखाचं, आणि अशी 30 लाखाची लॅब उभी केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सर्व इंजिनिअरिंग फॅकल्टी, सगळे डिप्लोमा, सगळे डिग्री, ऑल सब्जेक्ट्स, त्याचे गेली 2-2.5 वर्ष ते व्हिडिओ शूटिंग करतात. आणि आज त्यांचे विद्यार्थी अखिल भारतात आहेत, टोटल ऑल इंडियामध्ये वेगवेगळ्या गोष्टी. आणि कुठे यायच्या, मिरजेच्या एकदम ईदगाह माळावरती. हे आपल्याला शक्य आहे, म्हणजे कोण एकदम बैजू कुठनं निर्माण होत नाही, बैजू निर्माण होत नाही, तो आपल्यातनंच होतो. बरं सर, आपल्यातनंच होतो. तर असे ज्यांनी 2-3 वर्षामध्ये क्रांती केली आणि आज अखंड भारतामध्ये त्यांचा ऍप, एज्युकेट नावाचा ऍप पसरतोय, असे आदरणीय तांबोळकर सर, संतोष तांबोळकर सर यांना या ठिकाणी आपले आलेले आहेत, खास त्याला बोलवले. सत्कारासाठी त्यांनी पुढे यावं, जोरदार टाळ्या वाजवाव्या. आणि जवळजवळ 2.25 कोटीचा प्रोजेक्ट सर त्यांचा चालू आहे सिव्हिलमध्ये, जे पाईपलाईनचा आहे प्रोजेक्ट, लक्षात घ्या, सिव्हिल इंजिनिअरिंग मधला. आणि हे एज्युकेशन मध्ये सध्या आहे, जोरदार काम या ठिकाणी चालतं. माझ्या अंदाजाने 2 मिनिटं घेतले तर 1 मिनिट घेतो आणि अध्यक्षांना परवानगी देतो. आणखी एक सर बघा की मी जेव्हा 52व्या वर्षी मी LLB परीक्षा पास झालो आणि सेट परीक्षा जी होती, ती सेट परीक्षा जी होती लक्षात घ्या, ती या ठिकाणी पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी पास झालो एज्युकेशन मध्ये. आपल्याकडे काही शिक्षक असे आहेत बरं का, पण तुम्हाला जर मी असं सांगितलं आपल्याला एखाद्या शिक्षकाला की माझ्या ह्या वर्षी विद्यार्थ्याला 10वीच्याला 100% मार्क पडले, पण मला म्हटलं पडकेल तू बस, मी 36 वर्ष शिकवते ना, पडकेल तू बस, और 100% ऑल ओव्हर 100% मार्क्स इन ऑल सब्जेक्ट्स, हाय शक्य. इज इट पॉसिबल फॉर मी? हो, इन मैथ्स में पढ़ता हूँ, इसको इंग्लिश में भी हो जाएगा, वो कुछ कर लेंगे यार. ऑल सब्जेक्ट्स वेरी पॉसिबल. पण आपल्याकडे एक असा एक शिक्षक आहे, माहिती 2012 8 वर्षापूर्वी, हो 8 वर्षापूर्वी सर त्यांनी 12वी शिकवायला सुरुवात केली. रणजित ट्रॉफी वगैरे पूर्वी खेळले होते. आणि ते जे नीट वगैरे तुम्ही लिहिता मेडिकल एंट्रन्ससाठी, ते म्हणायचे की विद्यार्थ्याबरोबर मी अपडेट झालो पाहिजे, विद्यार्थ्या एवढे असं म्हणतात की मला आलं पाहिजे. म्हणून ते दरवर्षी नीटची परीक्षा देतात. विद्यार्थ्या दरवर्षी नीट चालूच यायची.
ह्या वर्षी त्याला किती मार्क पडले? तर त्याला सर 570 मार्क पडले, 569 मार्क. आणि ते मिरजेच्या मेडिकल कॉलेजला क्वालिफाय होते, मिरज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला क्वालिफाय होते. जाते त्यांना विषय नाही. पण बाराला जे शिकवणारा माणूस फिजिक्स आणि केमिस्ट्री याचा अभ्यास करून लक्षात घ्या डिफिकल्ट 569 मार्क मिळवणं. आणि किती सर 14-16 तास शिकवून हे चेष्टा आहे सर. ते बायोलॉजी सगळे तास घेऊन सगळं करून तर मी बोलतोय साहिल शेख यांना. आणि साहिल शेख आपल्यासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व 8 वर्ष शिकतात आणि स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. मी अध्यक्षांना विनंती करतो की साहिल शेख यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. आमचे तुमचे पदाधिकारी जे आहेत राहुल सर कुठे गेले काय? राहुल सर या अध्यक्षच नाही, कसं सत्कार करायचा? जो मी एकच मिनिट सर, एक सासने सरांचं लय मोठं काम आहे. 30 सेकंद घेतो सर आणि आता अध्यक्षांना सोडतो. तर हा जो माणूस आहे ना विजय पवार, तुम्हाला असं वाटत नाही की अध्यक्ष झाले म्हणून लय जोरात आलाय? बरं सर, असं नाही आहे. बरं का सर, असं नाही आहे. अध्यक्ष झाल्या म्हणून लय पॉवरमध्ये आलाय, एकदम फायर करतो असं नाही. मध्ये महापूर ज्यावेळेला आला होता सर, महापूर ज्यावेळेला आला होता, सांगली आणि कोल्हापूरसाठी एक 2 ट्रक भरून सुमारे 4-5 लाखाची मदत घेऊन ते बीडवर आले होते. लक्षात त्यामुळे तर्फेनं काम आहे सर, काम तर्फेनं करण्याची जी ताकद आहे आणि हेच ते सासने सर होते कोल्हापूर भागात, सासने सरांनीच वाटले परीक्षा त्या कोल्हापुराचं नेतृत्व केलं. तर आपण ही जी काही मंडळी आहेत सर, आता आज इथं पी कुलकर्णी सर जे बसले तर काळाकोट घातलेले, तर ते लक्षात घ्या. मी अध्यक्ष असताना सेक्रेटरी होते आणि माझी अध्यक्षीय कारकीर्द 8-10 महिन्याची जी होती ती यशस्वी होण्याचं एकमेव कारण म्हणजे लक्षात, एकमेव कारण. अध्यक्षांनी काय करायचं नसते सर. अध्यक्ष कुठे काय करतो? अध्यक्षांनी काय करायचं? मी आज कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, मी काय करायचं नसते होतं. काय करायचं तरी करून टाकलेलं असते. बरोबर, अध्यक्षांनी काय करायचं नसते. तर खरं काम सेक्रेटरीचं असते. तर अतिशय जबरदस्त असा सेक्रेटरी मला मिळाला हे माझं वाटतं. आणि म्हणून लक्षात घ्या, चांगली माणसं हेरता आली पाहिजे. मी सांगलीचा सर, मला सांगलीचा सेक्रेटरी मिळाला असता, मला सांगलीचा खजिनदार घेता आला असता, तर नाही. मला कारकीर्द यशस्वी करायची असेल तर मला कोण पाहिजे? भले लांबचा असो, ताकद पाहिजे सर. शासनाला झुकवण्याची ताकद पाहिजे, आपलं काम करून घेण्याची स्ट्रॅटेजी पाहिजे. ही स्ट्रॅटेजी प्रशांतकडे आहे. सगळे अशी चांगली माणसं आहेत, भोसले सर सगळे आहेत. आज या ठिकाणी आता त्यांना जायचं आहे सातारा, सगळ्यांनी 51,000चा चेक द्यायचा आहे आणि ती मीटिंग या ठिकाणी करायची. त्यांनी दिले वाटतं, लक्षात घ्या. त्यांनी जावं असं म्हणतात आपल्याकडे. आपण सरांना परवानगी देऊया. सर किती वाजता जसं करू? 7 वाजता. ठीक आहे, माझ्याकडे मी 10 मिनिटं मी घेतो अजून सर. आणि आपण सरांना परवानगी देऊया. धन्यवाद सर, थँक्यू. आपण जोरदार टाळ्या वाजपर्यंत तुम्हाला माहित नाही असू दे सर, आपल्याला गरज नाही. माझा आवाज चांगला आहे, विदाउट माईक शिकवतो मी, काय प्रॉब्लेम नाही. लक्षात सगळे बसा सर, 1-2 मिनिटं. मी 10 मिनिटं घेणार आहे सर. 7:20ला कार्यक्रम आहे म्हणे, 7:10ला हॉल रिकामा करायचा आहे. मी हॉल रिकामा करतो 7:10ला. तर बघा सर, मी आपल्याला पहिला माझा मुद्दा आहे सर, लक्षात घ्या की शाळा ही का करायला लागली आहे. लक्षात घ्या सर, मी जे सांगतो हे तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठनंही मिळणार नाही. लक्षात घ्या. याला कारण माझे जे विद्यार्थी IAS झालेले आहेत, माझे जे विद्यार्थी मानव संसाधन मंत्रालयामध्ये आहेत, तिथून जी काही मला इन्फॉर्मेशन येते, जी गोपनीय रिपोर्ट्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो. का असं व्हायला लागलं याचं उत्तर देतो आणि काय होणार आहे ते पण सांगतो. बरं, तुमची मानसिकता तयार करतो की इन्फॉर्मेशन मी जी सांगतो हे असंच घडणार याच्यावर विश्वास ठेवा. मी क्लासेस केव्हा सुरू होतील याचा व्हॉट्सअप मेसेज राहुलला सर्वसाधारणपणे लक्षात घ्या एप्रिल-मे मध्ये दिला होता. हे सगळं सांगितलेलं होतं काय होणार नाही, त्यावेळेलाच मी दिला होता केव्हा सुरू होणार आहे. हे मला कुठनं इन्फॉर्मेशन मिळाली आणि काय मिळाली आणि आज काय प्रॉब्लेम आहे एवढं तुम्हाला सांगतो. हे जी शाळा सारखं म्हणते सर, जूनला सुरू करतो, जुलैला सुरू करतो, ऑगस्टला सुरू करतो, सप्टेंबरला सुरू करतो, ऑक्टोबरला सुरू करतो, दिवाळी नंतर करतो.
का म्हणायला लागले, जर त्याने डायरेक्ट सांगितलं तर लोकांचा असा प्रॉब्लेम येईल ना सर. थोडं थोडं करतो म्हणून पुढे ढकलायचं आणि कुठंपर्यंत ढकलणार आहे ते पण सांगतो आणि तसं का करणार आहे ते पण सांगतो. म्हणून मी म्हणून घेतलं कारण मला भाषण माझं करणं खूप गरजेचं आहे सर. तुम्ही खूप लांबून आल्या, तुमची मानसिकता मला टिकवायला पाहिजे. शिक्षकाची मानसिकता जर टिकली, मला कुठंपर्यंत थांबायचं आहे तर तो लक्षात घ्या टिकू शकेल. आणि जर त्याची मानसिकता नाही झाली तर मग तो डळमळीत होईल, आक्रमक होईल, तो नाही व्हायला. ऐका नेमकं काय झालंय सर, सगळ्या WHO सगळ्यांनी अभ्यास केला त्याच्यावर. सगळ्यात महत्वाचं शासनाचं जगाचं धोरण असं आहे की ह्या जगातला सगळ्यात महत्वाचा विषय, महत्वाचं कोण आहे? यंग जनरेशन. तुम्ही गेलात तरी चालते. यंग जनरेशन गेलं तर फ्युचर ऑफ द नेशन इज इन डेंजर. फ्युचर कधी कोणला लक्षात घ्या धोका देऊ शकत नाही. त्यामुळं फ्युचर ऑफ द यंग जनरेशन टिकलं पाहिजे, हे मेन्स. पण यंग जनरेशन टिकलं पाहिजे, यंग जनरेशनला कुठलाही धोका नाही आला नाही पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर आहे सर. आता तुम्ही मगाशी जे सर म्हटले ना सर की ग्राउंड नंतर 200 खेळतात, 50 खेळतात, हे करतात, त्या गल्लीतलेच बरोबर सर. आमच्याकडे क्लासला जो येणारा मुलगा, शाळेतला येणारा तो मुलगा, तो एका गल्लीतला नाही आहे. सो तो एका गल्लीतला नाही आहे, तो ह्या भागातले, इकडल्या भागातले, त्या खेडेगावातले सगळीकडला येईल आणि तो 2-3 तास बसेल. समजून घ्या सर. मग WHO काय म्हणणं, काय प्रॉब्लेम आहे सर त्यांचा, ते कसे का करायला लागले, काय प्रॉब्लेम आहे, का शाळा आणि क्लास सुरू करेनात, का पोराला येऊ देणार? तर त्यांचं असं म्हणणं आहे सर की जेव्हा करोना पेशंट्सची संख्या 0 होईल, आय रिपीट द वर्ड, जेव्हा करोना पेशंटची संख्या 0 होईल त्याच्यानंतर 1 महिना विंडो ब्रेक, 1 महिना गॅप आणि त्याच्यानंतर सर्व जनजीवन पूर्ववत. हे कन्फर्म सर. काय वाटेल ते करा सर, तुमच्या शाळा कॉलेजेस सुरू करा, काय वाटेल ते करा. आय रिपीट, करोना पेशंटची संख्या 0 झाल्यानंतर 1 महिना, 1 महिन्याच्या गॅप नंतर सर्व शाळा, सर्व क्लासेस पूर्व. ते म्हणायचं कवाच नाही, 0 कवा येणार? बरोबर सर. तर 0 येण्याची जर तुम्ही सगळ्यांनी आता जर खबरदारी घेतली सर, सारखं म्हणतात का नाही सर, सेकंड लाट येणार आहे, सेकंड लाट येणार नाही सर. हे तुम्हाला अंतर्गत सांगतो, नाही येणार. पण नाही येणार म्हणजे तुम्ही कसे बी वागणार, म्हणून ती मोदी म्हणते सेकंड लाट येणार, जरा सरळ वाग. का तर बाबा, अरे बाबा कुछ तो यार अभी कम हो रहे, बढ़ जाएंगे ना अगर कुछ करेंगे तो. वाढू नये म्हणून सेकंड लाट येणार म्हणून तुम्हाला सांगितलं, सेकंड लाट येणार. तुम्ही शिक्षक आहे म्हणून तुम्हाला मी अंतर्गत बाबी सांगितलं, सेकंड लाट येणार नाही सर. पण आत्ताचं जे कंट्रोल आहे, 0वर आल्यानंतर तुम्ही कसं पण वागून चालणार नाहीये. त्यामुळे 0वर केव्हा येईल सर? ह्या महिन्यात येणार नाही सर, नोव्हेंबर एंडला येईल सर, किंवा डिसेंबर 1 ते 5 तारीख डिसेंबर अंदाज. इथं 0 लेवल सर. तिथून पुढे 1 महिना 5 जानेवारी सर. का वाटेल किती पण डान्स करा सर, काय पण आंदोलन करा, तुम्हाला आंदोलनाचा परिणाम येईल बरं का सर. म्हणजे किती येईल सर? तुम्ही लय नाचायला, लय आंदोलन केलं, 5-10 विद्यार्थ्याच्या क्लासला परमिशन विथ सोशल डिस्टन्सिंग, 10 विद्यार्थी घ्या, 15 विद्यार्थी घ्या, एक बेंच मध्ये सोडा. तुमचं कळलं का सर? मध्ये तिच्या सॅनिटायझेशन्स करा. सॅनिटायझेशनचा खर्च पण सांगतो तुम्हाला. आता साहिल शेख आला, तो जर कुठं तुम्हाला दिसला नाही, आला की त्याला विचारूनच तुमच्याशी बोलतो, सांगतो. मग सर हे सगळं केव्हा होणार आहे सांगा सर? हे सगळं होणार किंवा आपलं पूर्वत केव्हा होणार सांगा सर? संक्रांत 14 जानेवारी. संक्रांत म्हणजे बदल, संक्रांत म्हणजे बदल सर. बदलते ना सर. 14 जानेवारीला तुमचे क्लासेस व्यवस्थित असतील सर. तोपर्यंत तुम्ही आंदोलन केलात, काय केलात लक्षात घ्या, तर तुम्हाला थोडंसं 5-10 मुलं घ्यायला परवानगी मिळेल. मग ही परवानगी अगोदर मिळाली नाही का? मिळाली.
ती केव्हा मिळेल माहिती सर? जुलै एंडला. इथं जर कोण शाळेतला शिक्षक असेल किंवा जर कोण असेल तर उद्याला शाळेला वापरले तरी आणि त्याला म्हणा जुलैचं लास्ट वीक किंवा ऑगस्टचं फर्स्ट वीक हिथं आलेलं एक परिपत्रक दाखवा. त्या परिपत्रकात काय सांगितलं सर की शिक्षक मित्र म्हणून तुम्हाला नेमता येईल आणि त्याला 5 विद्यार्थ्याचा क्लास घेता येईल. हा 5 विद्यार्थ्याचा क्लास तुमच्याकडे घ्यायचा नाही. तुमच्याकडे घ्यायचा नाही का? तुमच्याकडे घ्यायचं नाही तर तुमच्याकडे 5 लाख वेगळीकडे देते. तिकडे लांब लांब द्यायची आणि लय बोंबा मोठे घ्यायचे नाही. गल्लीत घेऊन घ्यायचं. त्या गल्लीत गुरुवार पेठेत गेलं तिथलेच 5 मुलं येणार ना सर. गल्लीतली ती खेळायला एकत्र येतेच जो बोंबला ती खेळायला एकत्र येतेच दररोज. तुम्ही म्हणा नाही म्हणा पण त्यांनी सांगितलं की 5 पोरं शिक्षक मित्रांनी त्याच्या घरी जावं, मंदिरात जावं, ग्रामपंचायतीत जावं, झाडाखाली बसावं आणि 5 पोरांची एक बॅच घ्यावी. पुन्हा त्या शिक्षकाला उठावं, तासभर शिकून दुसरीकडे जावं आणि एक बॅच घ्यावी. अशी तो 5-6 बॅच दिवसभरात घेतला तरी चालेल. पण वेगवेगळ्या ठिकाणी सॅनिटायझेशनचा प्रॉब्लेम नाही. फक्त मास्क पाहिजे, लांब लांब बसा. 6 विद्यार्थ्यांच्या मॅक्झिमम स्ट्रेंथ 6. परवानगी केव्हा दिली सांगा सर? जुलै ऑगस्टला. वापर कुणी केला? कर्नाटकाने केला. कर्नाटकाने विद्यागामा हा प्रकल्प चालवला. विद्यागामा हा प्रकल्प चालवला. वाचा सर, पेपरमध्ये वाचा. त्यांच्या विद्या काढा. त्यांनी काय केलं सर? शिक्षक मित्र नेमलं नाही. ज्याला पगार देतात फुल पगार त्याला सांगितलं कंपल्सरी शिकवायचं. काय वाक्य माहिती आहे? पगार काय दादागिरी कार्यक्रम केला कर्नाटकाने आणि ते बिचारा 5-5 पोरांना 5 ठिकाणी जाऊन शिकवायला लागले. प्रोग्राम बऱ्यापैकी सर 1 महिना 1.5 महिना चांगला चालला आणि नंतर सर काय झालं त्यातले शिक्षक 50% शिक्षक कोरोना बाधित झाले आणि तो प्रोग्राम आता 3 वीक झालं बंद आहे. विद्यागामा हा कर्नाटकचा प्रकल्प आता 3 वीक झालं बंद आहे. कळलं काय सर तुम्हाला? मी काय बोलतोय कळते कसा? 5 स्टुडंट्सचा प्रोग्राम हा त्रिपुरामध्ये पण झाला बरं का सर. हा जम्मू काश्मीरमध्ये पण झाला. पण त्याच्यात बॅड इफेक्ट्स तुमच्या लक्षात आले असतील. आत्ता सुद्धा तुम्हाला मिळणार सर परमिशन. तुम्हाला आत्ता सुद्धा मिळणार आणि परमिशन्स तुम्हाला नक्की मिळतील गव्हर्नमेंट्सकडून. जेव्हा आपलं आंदोलन होईल तेव्हा तुम्हाला मिळेल सर. आणि आंदोलनाची तुम्हाला परमिशन मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार सांगा सर? पोलीस सॅनिटायझेशन वगैरे सांगाल. सैलमध्ये 2-3 प्रश्नांचं उत्तर दे. तिथून वेळ नसल्यामुळे. नंबर 1 सैल आपल्याला विद्यार्थ्यांना मास्क द्यायचे, हँडग्लोव्ह द्यायचे. हँडग्लोव्हचा काय खर्च आहे? ₹1. बघा सर, एखादा विद्यार्थी आला आपल्याकडे 10 विद्यार्थी 20 विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायला लागतात तर त्याला हँडग्लोव्ह आहे. हँडग्लोव्ह दिल्यामुळे तुम्हाला काय होणार नाही, त्याला काय होणार नाही. त्यांना हँडग्लोव्ह असेल तर हँडग्लोव्ह फ्री ऑफ त्याला द्या. ₹1 खर्च हँडग्लोव्ह. झालं सर. बरं, आणखी विद्यार्थी तो मास्क नाही घेऊन आला तर त्याला मास्क द्या. लक्षात आलं सर? मास्क ₹5,000 ठेवा. काय घेऊन आला तर कंपल्सरी करा तो मास्क वापरा. मला सांगा सर, हे झाल्यानंतर विद्यार्थ्याला एक बँच सोडून बसवा. एक ह्या साईडला एक त्या साईडला मध्ये एक बँच गॅप टाका. पर्याय सॅनिटायझेशन. नंबर 3 तर तो सॅनिटायझेशन आहे. ते सॅनिटायझेशनला काय करायला सांगा सर? नाही सॅनिटायझर आल्यानंतर हा पण त्याला हँडग्लोव्ह दिले सर. हँडग्लोव्ह दिल्यामुळे सॅनिटायझेशन नसलं तरी चालते. तो नव्हे सर, तो वर्ड सॅनिटाइज करतो त्याला काय लागणार आहे? एक मिनिट सर. मग सोडियम हायपोक्लोराइड हे मेडिकल मध्ये मिळेल का सर? किती रुपयाला मिळेल? ₹400 5 लिटर मिळेल सर. पण ते 5 लिटर मध्ये किती घ्यायचं? 10 लिटर पाणी घ्यायचं. त्यात 10 ml घालायचं. म्हणजे वर्षभर जाते 5 लिटर मध्ये. कळलं का सर? आणि ते फवारायचं सर. आपण फवारतो फवारा. एक वर्ग गेला की दुसरा वर्ग आला की फवारायचं. म्हणजे तसं ते सोडियम काय म्हणतात सर? सोडियम हायपोक्लोराइड. तो 5 लिटरचा कॅन 1 लिटर घेऊन आणा वाटल्यास काय सर ₹400-100 काम वाचते. आणि त्याला हात लावला तर ते जळतंय ना सर. हात काय असते त्यामध्ये त्याच्याशी खेळू नका. त्या हात तिथे घातलं तर ते हात तुमचा नमस्कार धन्यवाद होते. बरं सर, असं ते काहीतरी आहे. म्हणजे पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना तुम्हाला हँडग्लोव्ह घ्यावा लागेल. तुम्हाला स्वतःला मास्क घालावा लागेल. तुम्हाला विद्यार्थ्यांच्या जवळ जाता येणार नाही. लांब उभं राहावं लागेल. लांबून टीच करावं लागेल. वर्ग त्या सोडियम हायपोक्लोराइडनं ते 10 ml पाण्यात 10 लिटर टाकून तुम्हाला ते सगळं पुसकट करावं लागेल 2 बॅचमध्ये. ह्या सगळ्या जर सूचना कागदावर तुम्ही लिहिलात, नीट आहे.
बरं का? ह्या सगळ्या आम्ही करू, आम्ही विद्यार्थ्याला मास्क देऊ, आम्ही विद्यार्थ्याला हँडग्लोव्ह देऊ, एक बॅच सोडून बसू, एक इकडं बसू, एक इकडं बसू, आणि विद्यार्थ्यांना आमच्या संख्येपेक्षा 10-20 संख्येपेक्षा कॅपॅसिटीपेक्षा जास्त घेणार नाही, काय वाटतं ते झालं तरी. आणि आम्ही सोडियम हायपोक्लोराईड वर्ग सॅनिटाईज करू. हे सगळं जेव्हा तुम्ही लिहून द्या आणि जेव्हा तुमचे अध्यक्ष म्हणतील सर इचलकरंजीच्या क्लासमधले सगळ्या शिक्षकांची यादी माझ्याकडे आहे, होम ट्युशन घेणाऱ्याची सुद्धा आहे, नसेल तर पेपरमध्ये द्या, वेळवाची यादी, कोण होम ट्युशन घेते, सगळे चार. तुमच्याशी घेणं देणं नाही आहे शासनाला. आता माझ्याकडे कसं सांगली कलेक्टर ऑफिसला माझा विद्यार्थी आहे, मी त्याला म्हणजे परवानगी काय देते म्हणजे आम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमचा? म्हणलं सर तुमच्याकडे काय नाही आहे म्हणलं. कसं काय म्हणलं म्हटलं कसं हॉटेलवाल्याचे असोसिएशन आहे का? एक झाक पान टपली सकट हॉटेलवाल्याची आहे तिथे, आणि ते सगळे हमी पत्र लिहून घेतात. मला सगळे हमी पत्र लिहून घेतात, सगळं टकाटक ओके परमिशन द्यायचे. हमी पत्र आहे प्रत्येकाने कसं वागायचं. तुमचं हमी पत्र कोण आहे? काय तुमच्याकडे यादी परफेक्ट तुम्ही सांगता? सांगली जिल्ह्यात इचलकरंजी एकतर एक क्लासवाल्याची यादी आमच्याकडे, ती यादी करायला पाहिजे, अपडेट करायला पाहिजे, ती यादी घेऊन कलेक्टरकडे जायला पाहिजे. ही यादी आहे, हा फोन नंबर आहे, आम्ही सगळ्यांना सांगतो, हे सॅनिटायझेशन करतो, सगळ्यांना समजून सांगतो, लिहून द्या, आम्ही पत्रावरती परवानगी देतो, तुम्ही द्या. ती देतील सर 5,000 जेव्हा. पण हे कलेक्टरच्या हातात नाही बघा तुम्हाला 5,000 मुलांना परवानगी देणं. पुन्हा यंग जनरेशन काय झालं सर, 27 तारखेला अतुल नाव विसरलो, भाटिया का काय त्याचं नाव आहे बघा, तर तो सचिव आहे केंद्र सरकारचा, आणि त्याने आदेश काढला. तो भल्ला त्यानं आदेश काढला सर. त्यानं काय आदेश काढला आहे की मला तुम्हाला आताचा जो आदेश आहे तो कंटिन्यू आहे, 30 नोव्हेंबर 1 डिसेंबर पर्यंत सगळं बंद होईल. पण त्यानं 3 नंबरच्या कलमात सांगितलं की तुम्हाला शैक्षणिक, त्याने आम्हाला क्लासेस म्हणलेलं नाही सर, त्याला आम्हाला ते म्हणजे कोचिंग इन्स्टिट्यूट्स. आमचं नाव काय आहे? कोचिंग इन्स्टिट्यूट्स. स्कूल्स अँड कोचिंग इन्स्टिट्यूट्सला परमिशन देण्याविषयीची सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत. ह्याच्या आत तो देऊ शकतो. चीफ मिनिस्टर कॅन अलाउ यू टू स्टार्ट द कोचिंग क्लासेस with certain permissions and with certain students limits. केंद्र सरकारनं सांगून टाकलं, केंद्र सरकारने डन करून टाकलं तुमच्या मुख्यमंत्र्यांना. आमच्या नियमाप्रमाणे म्हणलं बंद आहे सगळं 1 डिसेंबर पर्यंत, पण त्याच्या आत जर तुम्हाला चालू करायचं असलं तर मुख्यमंत्री विल टेक डिसिजन. त्यांनी परवानगी दिली. पण हे देऊ शकतो सर जेव्हा आमचे सर जातील, 10 मुलांना 20 मुलांना एक बॅच सोडून द्या परमिशन्स. जर प्रेशराईज केलं देतील सर, 20 मुलांना जास्त नाही. आणि ते कुणाला देतील सर? 10वीच्या मुलांना, 12वीच्या मुलांना. बाकीच्या खालच्या वर्गाचे क्लास बेस काय घ्यायचे नाही, तसं काय नसते. क्लास बेस काय घ्यायचे, फक्त 12वी 12वी घ्यायचे, एवढंच घ्यायचं. या पद्धतीनं तुम्हाला सेफ्टी मेजर्स ठेवून या ठिकाणी लक्ष करता येईल. तहसीलदारकडे तुम्हाला तालुक्याच्या स्तरावर तुम्हाला मागणी करता येईल. तुमचं काम. एक प्रश्न विचारला मागाशी एका सरांनी, हे कसं सुरू होईल, आमच्या 10वी 12वीचं कसं होईल, त्याचं उत्तर ते पण ठरलेलं आहे, फिक्स आहे. फिक्स आहे सगळं फिक्स आहे. आणि हे राहुलला आठवत असं मोबाईल काढून बघावा, ते तुला मी एप्रिलमध्ये पाठवलंय. काय काय म्हणाले एप्रिलमध्ये सगळं पाठवलंय, कसं होणार आहे मी हाताने लिहून पाठवलंय. 1 2 3 4 5 6 10 कलमी कार्यक्रम पाठवला. आता कसं होईल सर तुमचा प्रश्न, 10वी 12वी कसं होईल? तर पुसटची कल्पना 4 दिवसापूर्वीच्या पुढाऱ्याने दिली का, पुसटची कल्पना, आणि सुप्रिया सुळेने दिली. उगाच सुप्रिया सुळेचं जर का वाचलं तर ती जी आहे ती गोपनीय अहवालानुसार दिलेली बातमी. काय सांगतो गोपनीय अहवाल, काय होणार आहे? तर पहिली गोष्ट अशी की आत्ताचं 10वीचं पोरगं आणि पुढल्या वर्षीचं एखादं 10वीचं पोरगं दोन्ही एकत्र येणार नाही, कारण ते परवडणार नाही. कारण शासनाला ते दोन्ही एकत्र ठेवणं आणि पुढचं सगळं शिक्षण देणं हे शक्य नाही, हायली पॉसिबल. म्हणून जर तुम्ही आता बघितले असेल तर नीटच्या परीक्षा, जेईईच्या परीक्षा अतिशय कडक वातावरणामध्ये घेऊन कुठलाही दुष्परिणाम न होता त्या झाल्या, सक्सेसफुल झाल्या. म्हणजे लक्षात येते का असं घेतल्यावर तो का होता? कारण IIT ने सांगितलं स्पष्ट, आम्हाला 2 वर्ग एकत्र घेऊन शिकवणं शक्य नाही, क्वालिटी शिकवणं मोठी इमर्जन्सी मध्ये सगळं करून टाकलं. त्याच्या बॅचेस त्याच्या ऑनलाईन होतील, काय होतील त्याचं काय.
मग आता कसं होईल सर? पहिली गोष्ट 101% सर्व 10वीचे क्लासेस, सर्व 12वीचे क्लासेस पूर्ववत सुरू होतील. त्याच्यावर काय बोललो नाही, काय बोललो नाही. पुढचे काय ऑटोमॅटिक पास, ऑटोमॅटिक पास म्हणजे समजून घ्या. बरं, ऑटोमॅटिक पास दादा पण काय म्हणतात, ऑटोमॅटिक घड्याळ चालते म्हणजे काय, जे दिवसारी चालते, जे रात्री चालते, असं काय असतं. त्याला काय ऑटोमॅटिक पास म्हणजे ते कळून टाकतात पास तुम्हाला. पण तुमचा क्लास कसा आहे ते जमलं तर बघू. घ्यायचे खायचे क्लास 9वीचे सुरू होतील, 9वी ते 12वी सुरू होतील. त्यातले बरेचसे ऑनलाईन जातील. ऑनलाईन हे ऑप्शन तुम्हाला कंपल्सरी ठेवावं लागेल. ऑनलाईन 50% आणि याचा 50% ज्या पालकांना ऑनलाईन आहे त्यांनीच केलं आहे. आमच्याकडे एक चांगला फायदा आहे की आमच्याकडे लक्षात घ्या स्वेच्छेने मुले येतात. आमच्याकडे स्वेच्छेने मुले येत असल्यामुळे तुम्हाला परमिशन मिळणार आहे, 100% मिळणार आहे. प्रेशर केलं तर आता देखील तुम्हाला मिळणार आहे, दिवाळीनंतर पण मिळणार आहे. फक्त 10वीस मुलांची मिळू शकेल जर सीएम फायदे झाला, सीएमला प्रेशर वाढलं तर, बाकी दुसरं काही नसेल. पण पूर्णपणे त्यांना खात्री वाटली की यंगर जनरेशन आणि तुमचे क्लास सुरू झाले की बोंब कुठे सांगतो, तुमचे क्लास सुरू झाले का नाही मग शासन म्हणणार आहे ह्याचं व्यवस्थित चाललंय, तू कधी शाळा सुरू. शाळाची तुम्हाला मजा नाही, शाळाची मजा कुणा तुमच्याकडे शिक्षक कोण आहेत का, तुमचा भाऊ बिऊ कोण शाळेत शिक्षक आहे, प्राचार्य कोण आहे का, मजा वाटते. जूनपासून सांगताय पालकांची परमिशन घ्या, पालकांची परमिशन असली शाळा सुरू करा, 50% ऑनलाईन करा, 50% ऑफलाईन करा. ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे त्याला शिकवा. हा एक परिपत्रक वाचताय का? नसलं परिपत्रक पाठवून देतो तुम्हाला, काय आहे हे सगळं आहे. पण एक तरी शिक्षक पालकांची परमिशन घेण्यासाठी कुठे धडपड नका. एक तरी शिक्षक का घेऊ? पगार बंद करा, लगेच करतात. तुमचं काय जळते? तुमचं इन्कम नाही म्हणून तुमचं जळते, त्यांचं जळतच नाही हो. पगार चालूच की, रिलॅक्स, डन. कशाला सांगताय? मग त्यांनी सांगतात कुठल्याही पालकांनी परवानगी दिली नाही यास्तव ऑफलाईन क्लास शाळा सुरू झाल्या नाही. तुम्ही गेलाच नाही, कुणाला बोललाच नाही, काही केलंच नाही. मी तुम्हाला सांगतो, माझा विद्यार्थी मुख्याध्यापक आहे, तो म्हटला आम्ही हल्लो सुद्धा नाही, हल्लो सुद्धा नाही, पालकाला सांगायचं लई ना, फोन सुद्धा केला नाही. आम्हाला पालकांनी दिलं नाही यास्तव ऑफलाईन क्लास झाले नाही. नमस्कार, धन्यवाद. माझं बोलणं करते बस. मग त्याला परवानगी दिली आहे, त्याला ऑफलाईन क्लास घ्या म्हटलंय, आधीच दिली आहे. पण त्यांनी काय सांगितलं की खाली टाकलंय काय पालकांच्या परवानगी. पालकांची परवानगी ती घ्यायलाच जाते, तुम्ही घेऊ शकता. आज जर मी तुम्हाला सांगितलं की ही 20 पालकांची परवानगी आम्हाला दिलेली आहे, पालकांच्या परवानगीचे एक पत्र आहे आणि सर आम्ही घेतो, तुम्ही आणणार, तुम्ही धडपडून आणणार, काळजी घेतो म्हणा, तुमचं पोरगे माझं पोरगे आहे, सगळं करतो, ह्या क्लासला मीच बाप आहे, सगळं काम म्हणणार जळते हो तुमचं. आणि मग तुमचं एका क्लास सुरू झालं की शासन लावते धक्का त्यांना, त्यांचं सुरू झालं का काय तुझं माझं तिकडं पालक परमिशन देतो, तुला देत नाही. माझं बोलणं कर, 100% क्लासच आधी सुरू होणार, शाळा नाही ना. ते तुमच्या डोक्याचं असं काय असेल, शाळा सुरू झाल्यावर क्लास होणार नाही, आधी क्लासच होणार आहे. तुम्ही काळजीच करू नका, आधी क्लासच सुरू होणार आहे अल्प प्रमाणात आणि मग धक्का लावून शाळा सुरू होणार आहे. आणि सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्हाला मी सांगितले 1 जानेवारीमध्ये 10 जानेवारीमध्ये 10वी 12वी किंवा 9वी ते 12वीचे क्लासेस सुरू होतील, बाकीचे लक्षात घ्या डिग्री होतील. सर्वसाधारणपणे कसं होईल तर 3 तासाची शाळा होईल सर, 3 तासाची शाळा होईल. 1.5 ते 2 तासाचं सॅनिटायझेशन होईल, पुन्हा 3 तासाचा वर्ग असेल, 5 तासाचा असणार नाही. अशा त्याच्या शाळा राहतील. तुम्हाला सॅनिटायझेशनच्या नंतर वेळ द्यावा लागेल. आता लगेच वर्गात फवारलं, लगेच दुसरा वर्ग घेतो नाही चालणार, त्याला सॅनिटायझेशन थांबायला लागेल. बरं, त्याचे काय आणि आमचे साहित्य बायोलॉजी ते जसे सांगतील तसे 10 मिनिट ठेवायला लागेल, 2 त्याच्यामध्ये वगैरे वगैरे जे असेल पुसून घ्यायला लागतं, ते पुसून घ्यायला लागते. आणखी सर तुमच्याशी बोलतील आम्ही तुम्हाला लिहून टाक. मग सर तुमच्या म्हणण्यामध्ये 10वीचं कसं होईल, आमचं 12वीचं कसं होईल? 101%, 101% 1 जानेवारी किंवा 14 जानेवारीला 10वी 12वी ऑल ओव्हर महाराष्ट्र चालू आहे. 100%.
100% होईल. त्याची परीक्षा केव्हा होईल? ऑलरेडी 25% सिलेबस कमी केलेला आहे. गरज पडली आणि 5% कमी होईल. लक्षात घ्या काय आपण कमी करायला खूप आवडतं. कारण आपल्याकडे जे आदित्य ठाकरे जे आहेत, उद्धव ठाकरेंचे चिरंजीव, ते फार युवा पिढीची काळजी घेतात. म्हणून त्यांनी 100 मार्काचा पेपर रद्द करून 80+20 आणला. विद्यार्थी प्रिय ते गुणवत्ता प्रिय नाही, ते विद्यार्थी प्रिय आहेत. आता काय करावं? तेव्हा ते विद्यार्थी प्रिय खूप असल्यामुळे जेवढ्या सुट्ट्या पडतील तेवढी पोरं खुश. त्यामुळे सुरू करण्याकडे काही त्याचे कल नाही जरा असं काय रिलॅक्स, सगळे रिलॅक्स मध्ये चालले असतात. मग आता हे सगळं तुमचं सुरू होईल सर. पहिल्यांदा क्लास होणार तर त्याची एक्झाम केव्हा होईल सांगा सर. त्यांचा तुमचा सिलेबस शिकवायला 180 दिवस लागतात. तुम्ही शाळेतला शिक्षक असेल तर मी बोलतो कळते थोडंसं. सिलेबस संपायला 180 days are required. 25% सिलेबस करतं. 140 days are required. माझं बोलणंच नसते का असं. एक शिकून स्टार्ट झालं 1 जानेवारी किंवा 14 जानेवारी 140 days कट का. एक्झाम तुमचे कुठे केव्हा होणार सांगा सर. 101% 12वीची एक्झाम सुरू होणार सर एप्रिल. व्हायलाच पाहिजे. 22 एप्रिल लक्षात घ्या. 22 एप्रिल 24 एप्रिलला 12वीची एक्झाम स्टार्ट. मेच्या नाही झाली तर मेच्या फर्स्ट वीकला थोडंसं इकडे तिकडे. कारण ते कुठे सांगा सर 1 तारखेला ते महिना कुठं संपतोय शून्याचा. त्याच्यावर जर 10-15 दिवस होते काय. एप्रिल 3 लक्षात घ्या 12वी एक्झाम स्टार्ट होणार. आणि लक्षात घ्या दुसरी कुठली सांगा सर. 10वीची एक्झाम केव्हा सुरू होणार सांगा सर. 101%. that is मे मिळेल. रिझल्ट केव्हा लागणार. नाही जुलै. तपासायला सेंट्रलाइज सिस्टीम. सगळ्या शिक्षकांना बोर्डात बोलवणार. सेंट्रलाइज सिस्टीम पेपर तरी पाठवायचं बंद सगळं. ते काय ठरलंय सगळं तुम्हाला सांगतो. असंच होणार. बदल होणार नाही. असंच होणार. आणि लक्षात घ्या तिथं सेंट्रलाइज एक्झाम होणार. सर्वसाधारणपणे मे 1 पर्यंत तुमची एक्झाम 10वीची संपेल. सेंट्रलाइज पद्धतीने पेपर तपासले जातील. संपूर्ण जून महिना जो आहे लक्षात घ्या थांबवला जाईल. जुलै मिडला निकाल लावले जातील लक्षात घ्या. आणि सर्वसाधारणपणे ऑगस्ट मिड 15 ऑगस्ट हा तुमचा लक्षात घ्या सेकंड सेशन स्टार्ट. तुम्ही विचारले कसं होतं ते कसं होणार होतं. हे सगळं असं होणार हे मी एप्रिलमध्ये सांगितले. आधीच ठरलंय. कारण पॅन्डेमिकचा काय परिणाम होणार आहे हे माहिती आहे पण सांगता येत नाही ना सर. शासन सांगू शकते का. मोदी सांगू शकते का. नाही महिन्यात तरी कालची मजा वाटली तरी 30 तारखेला संपणार तो काय. 30 तारखेला काही केलं नाही त्या मोदींनी. काही केलं नाही. कुठली प्रेस काही केलं नाही. कुठल्या टीव्ही समोर आले नाही. काय सांगितलं नाही. फक्त एक परिपत्रक काढलं 2 पानाचं दिलं पाठवलं. पण तुला 1 महिना धक्का पडला. 1 महिना धक्का पडला. आता 1 महिना देणार काहीच करू नका. असाच देणार हे तुम्हाला माहित पाहिजे. फ्रस्ट्रेट होऊ नका. फ्रस्ट्रेट होऊ नका. काय काय लक्षात घ्या मानसिक तयारी घ्या. खायला जास्त लागत नाही. बरोबर सर. पैसे पण जास्त लागत नाही. आरोग्य महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य पण महत्वाचं आहे. तुम्ही जर केला तर स्वतःला सांभाळून शिकवला. 5-5 विद्यार्थी घेतला किलो गेला फरक नाही पडत. पण तुमच्या क्लासमध्ये नाही शिकवायचं. तिकडे जाऊन शिकवायचं. आणि त्याला सर शासन अडवणार नाही. तुम्ही असं लिहून नका बस कलेक्टरला राहून. लिहू सर 5-5 विद्यार्थीच्या होम ट्युशन्स घेणार आहे. सांगत काय तो परवानगी दिली का देणार. मी ज्या दुसऱ्या पालकांच्या घरात जाणार आहे तो पालक परमिशन देणार आहे. तुम्हाला कुठे दिसतंय. तुम्हाला कुठे दिसतंय. त्याच्यात कुणाला करोना झाला तुम्हाला नाही करणार. त्याच्या घरात झाला त्याला राहणार. तुझ्या घरात तुला असं याचा तुझा काय संबंध. Are you responsible? No, not at all. तुझं घरात चाललं तुझ्या होम मिशन 100% पर्सेंट. काय असतं लक्षात घ्या. क्लास चालकांनी ही गोष्ट लक्षात घ्या की हे जे पॅन्डेमिक आहे महामारी आहे. हे मी तुम्हाला का सांगायला सर की 36 वर्ष शिकवल्यानंतर माझे जे विद्यार्थी आहेत ते उच्च स्तरावरती आहेत आणि ते मला सर हे का केलं. आता जे बीड आहे सर हनुमंतराव भोसलेमध्ये त्यांनी साखळी उपोषणच केले. साखळी उपोषण महिना भाग तरी झंझावाट केला. 10-15 दिवस उपोषण थांबायचं कसं. मला कळलं मग मी त्याला फोन लावला की ऐसा ऐसा हो रहा है क्या करेंगे. बंद करा म्हणला सर.
काय उपयोग होणार, काय उपयोग होणार मला असं केला, शांत केलं, बंद केलं. काय असं आपल्याला माहीत पाहिजे की कसं होणार आहे. हे मला सगळं सांगायचं होतं, पण पाहुण्याच्या वेगवेगळी राहुल जरी 7:20ला 7:16 म्हणलं तर मी इथं जे आलेलं ते सांगण्यासाठी आलेलं. आणि तुमची मानसिक तयारी झाली. खरं सांगू कसं तुम्हाला, एकदा मनानं ठरवलं ना की तुमची ताकद वाढते. मनानं ठरवायचं हा तुमची 5-10 मुलांचा क्लास या आंदोलनाने चालेल. मुख्यमंत्री परवानगी दिली तर कलेक्टरच्या हातात नाही, कलेक्टरच्या हातात नाही. लक्षात, कलेक्टर 5 मुलांना परवानगी दिली, कारण तो कुठल्या कायद्याने परिपत्र 3 ऑगस्ट. शिक्षक मित्र तुम्ही शिक्षक मित्र तो शाळेच्या शिक्षकासाठी नव्हता, तुमच्यासाठी होता, शिक्षक मित्रांसाठी होता, क्लासवाल्यासाठी होता. ह्या गोष्टी आपण समजून घ्या. सर, प्रश्नांची उत्तर सगळ्या मिळाली. आणि काही तुम्हाला विचारायचं आहे? हे सगळं मला सांगत असताना मला आनंद होतो सर की फक्त खचून जाऊ नका. कधी खायला प्यायला पैसे लागत नाही. बोला सर, माझंही काही फार चांगलं चाललंय असं समजू नका. बँकेतनं पैसे काढताना फार दुःख होतं. बँकेतनं, कारण ते पोलिससाठी ठेवले ना सर, पोलिसच्या शिक्षणासाठी ठेवले. ते काढताना दुःख होतं ना सर, खूप दुःख होतं. ते खर्च करायला लागतात, पण कोण 3,000 पैसे. अहो मी ॲप काढला, आमचं एज्युकेट म्हणून आम्ही काढलं. ते 10वी शिकवलं. अहो मी 10वीचं सगळं घेतलं, इंग्लिश शिकवलं, गणित शिकवलं. एवढं चांगलं. ते एप्रिलपासून स्टार्ट केलं. माझा सगळा सिलेबस मी 15 जूनला कम्प्लीट केला. आणि ती लक्षात घ्या, बातमी कलेक्टरला समजली की शिक्षणाधिकारी समजली माझं झाले म्हणून. आणि कलेक्टर आणि सीओ साहेब वगैरे आम्हाला भेटले. शिक्षकांनी सांगितले कसं असं, आणि त्यांनी सांगितले की पडके बाबा हे त्यात एक परिपत्र काढतं त्या दरम्यानचं. अंदाजे मी येईल की लोकल टीव्ही, लोकल केबल आणि कुठलं काय त्याच्यावर बाबा शिक्षकांच्या मदतीनं, कोणाच्याही मदतीनं, ज्या मुलाच्याकडे मोबाईल नाही आहे त्यांच्यासाठी निदान 10वीची वर्ग सुरू करा. ते माझ्याकडे आले, मला सांगितलं असं असं आहे, पण की जरा फीमध्ये द्यायचं आहे. आम्ही पण म्हटलं सर माझं ॲप आहे, म्हटलं सर मला 1,000 रुपये मिळतात. म्हणजे एक माझ्या गणित कोणी घेतलं, मला 1,000 रुपये असं नाही, वर्षभर 1,000 रुपये देतात म्हणलं. ती राहून लई मिळवलीच म्हणलं, ते म्हणलं तेवढं लोक दिलं मी. आणि मग आमचे बांबोळकर सर आहे, आता आमच्या दोघांचं नंतर कपल लग्न झालं ना, कधीच की ह्या वेळाचं टी व्ही गेलं. बरं कोण येणार, पण टी व्हीवर मिळते, मला माझ्याकडे कोण ही कामाचं आहे दिलं सर. सगळं इंग्लिश, सगळं गणित, इंग्लिश मिडियम, सिव्हिल मिडियम, सोशल वर्क, हे त्यामध्ये सोशल वर्क पोटा पाण्याला आमचं मी गेलं. आणि सोशल वर्क झालं सर. आणि तो ॲप दाखवला टी व्हीवरती. आता परवा संपला सर, 4 दिवस आहे. 4 दिवस सगळं मॅथमॅटिक्स शिकून झालं, सगळं इंग्लिश शिकून झालं, टोटल सगळं फ्री सगळं झालं. ते जे शिकूनपर्यंत दिसत होतं सर, असं काही असं मी काय सांगायला लागलो, मलाही माहित होते काय होणार आहे म्हणून आपलं मुलं असू देतात. आता मला ॲप खपायला लागला, ते बंद झालं. ते बंद झालं, माझे खपायला लागले. आता मला कोणते 1,000 रुपये गेली मला देते. बरोबर माझी ही फार मोठी चांगली अवस्था अशातला भाग नाही. लक्षात तुमच्यासारखीच अवस्था. मी काय मोठी काय प्रॉपर्टी पण कमवून ठेवली अशातले भाग नाही. पण तुमची माझी अवस्था फार वाईट नाही. पण मी मनाशी घट्ट गाठ बांधलेली आहे, संक्रांतपर्यंत काय होणार नाही. त्यामुळे मी हसत खेळत तुम्हाला दिसतो. बरं काय परिणाम नाही, रागवायचं नाही, चिडायचं नाही, कुछ नाही, मध्ये वाढत. आणि थोडंफार आंदोलन करून निवेदन घेऊन कायदा हातात घेऊ नका. मी होमगार्ड कमांडंट होतो सर. बरं सर, मी 1 दिवसाची जेलला पण जाऊन आलो. बरं सर, कायदा बंद काय असतो सांभाळलो, सुशिक्षित माणसं आपण. बरं काय म्हणाले मी सांगितलेलं, तुम्ही जर असेच ते कायदे बंद केला तर अंडर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 1 वर्ष जेलमध्ये जाण्याची शिक्षा आहे. काय होणार नाही या भ्रमात राहू नका. केसेस होतील, चालतील, जामीन मिळेल, काय व्हायचं करून होईल करायचे. ऍक्ट समजावून घ्या. बरं सर. आणि आता सर फास्ट पॉवर दिलेले असतात सर ऍडमिनिस्ट्रेशनला. तुम्ही समजा आता सर मजा म्हणून सांगतो, जर कोणती म्हणलं कोणती सांगितलं अरे पहिले आपण हे ऐकलं
जनहित याचिका दाखल करून क्लास सुरू करायला कोर्ट 2 मिनिटात भेटायचं because under Disaster Management Act 2005 vast power is given to the administration. That's all. भेटला आज होता आणि कुठलं सुरू करा हे नाही सुरू करा म्हणते सॉरी काय चालत नाही पॉवर्स वास्ट त्या काळात केलेले हे आणीबाणी असतं तुम्हाला कळते कसं आहे मी काय बोलतोय आणीबाणी समजते कसं इमर्जन्सी आणीबाणी ही आणीबाणी असते आणीबाणीमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनला वास्ट पॉवर्स असतात कलेक्टरला काही उलटं बोलायचं नाही काय करायचं ते करतो म्हणायचं नाही तिथं लई उलट उलट बोलायला गेला ते 1 मिनिटाचं काय लाभ काय पोलीस कसे बघू नंतर काय करायचं सांभाळ प्रत्येक गोष्ट सांभाळायचं तर हे सांगण्यासाठी म्हणून मी थांबलो सर मी खरं सांगतो सर तुम्हीच माझे भाऊ आहे तुम्हीच माझे सगळे आहे तुम्ही आत गेल्यानंतर मला त्रास होतो मलाच काय लागणार बसायला मला त्रास होतो